बघत पुढची बातमी। कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये मोठा भाऊ नेमका कोण यावरून सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी मतदान भाजपला जास्त झालंय। त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे आम्हाला देखील मिळालं पाहिजे असं भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच होणार असं हसन मुश्रीफांनी स्पष्ट केलं। आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित आहे की त्यांची संख्या जास्त असल्यामुळे स्वाभाविकपणे ते मागणी करणार आहेत। परंतु आमची मागणी असणार आहे, महायुती म्हणून जर आपण एकत्रित सत्तेत बसणार असो तर मग आम्हालाही अध्यक्षपद मिळालं पाहिजे, काही कमिट्या मिळाल्या पाहिजेत, ही आमची भावना असणार आहे। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आलाय। परांड्यासह उमरग्यामधील 2 अपक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या गोटात आलेत। तर सहलीवरती गेलेल्या भाजप उमेदवारांचा कोकणामधील मुक्काम हा कर्नाटकामध्ये हलवण्यात आलाय। भाजप उमेदवारासोबत 3ही अपक्ष उमेदवार आहेत। परांड्याच्या लोणी गटामधून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार राणी रेवणाथ ढोरे, उमरग्यामधील तुरोरी गटाच्या अर्चना युवराज जाधव आणि आलूर गटाचे आप्पासाहेब मल्लीनाथ पाटील हे 3 अपक्ष उमेदवार भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या गोटात दाखल झाल्याची माहिती आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध